ठाकरेंची शिवसेना विधानसभा विरोधी पक्षनेते पदावरती दावा करणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना ठाकरे गट आजच पत्र देण्याची तयारी करत आहे। काँग्रेसही विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावरती दावा करेल। सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा। विधानसभेमध्ये ठाकरेंचा आणि विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्षनेता व्हावा, नाना पटोले यांची मागणी। नव्या सरकारच्या कार्यकाळामध्ये विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आमचा असावा, काँग्रेसची मागणी। विरोधी पक्षनेता म्हणून लवकरात लवकर सक्षम चेहरा देणं गरजेचं। महाविकास आघाडीमधील नेत्यांनी आता वेळ काढू नये, रोहित पवार यांचं वक्तव्य। विरोधक आक्रमक दिसत नाही, हे दुर्दैवी असल्याचं वक्तव्य। राष्ट्रवादीला विधानसभेचं उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादीकडून राजकुमार बडोले यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता, सूत्रांची माहिती। विरोधी पक्षनेत्या निवडीसाठी खास तरतूद नाही, विधिमंडळ सचिवांचा ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर। जाधवांनी 25 नोव्हेंबरला मागितली होती तरतुदींची माहिती। सरकारकडून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 6486 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। ग्रामविकास विभागासाठी सर्वाधिक 3000 कोटींच्या पुरवणी मागण्या, तर 932 कोटींच्या पुरवणी मागण्या अनिवार्य वर्गातल्या। सरकारकडून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 6486 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। ग्रामविकास विभागासाठी सर्वाधिक 3000 कोटींच्या पुरवणी मागण्या, तर 932 कोटींच्या पुरवणी मागण्या सुद्धा अनिवार्य वर्गातल्या। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन। महाराष्ट्रामध्ये 2च गुंडे, कोकाटे आणि मुंडे त्यांचा राजीनामा घ्या, विरोधकांची घोषणाबाजी। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून विधान परिषदेमध्ये विरोधकांचा गदारोळ। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आक्रमक, कोकाटेंच्या राजीनाम्याची सुद्धा केली मागणी। कोर्टाचा निकाल आल्याच्या नंतर राज्यपाल कोकाटेंच्या राजीनाम्याच्या संदर्भात निर्णय घेतील। विरोधकांच्या मागणीवरती फडणवीसांची प्रतिक्रिया। शोक प्रस्तावाच्या दिवशी गोंधळ घालणं योग्य नाही, फडणवीसांचं विरोधकांना आवाहन। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हातामध्ये बेड्या घालून आव्हाड हे विधिमंडळामध्ये पोहोचले। अमेरिकेमधून परत पाठवलेल्या भारतीयांना बेड्या घालून पाठवलं, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला, आव्हाड यांच्याकडून निषेध व्यक्त। दलालीची दलदल या पत्रिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून सरकारचे घोटाळे उघडकीस। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रोहित पवार यांनी मांडले सरकारचे 11 घोटाळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।